मी आहे राधिका आणि राधिका's किचन मध्ये मी आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आले आहे खास रेसिपी, ती म्हणजे रवा उत्तप्पा। चला तर मग लगेचच इन्स्टंट असा आपण रवा उत्तप्पा पाहूया। तर पहा, इथे रवा उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 2 छोटे कांदे बारीक चॉप करून घेतले आहेत। तिथे मी अर्धी वाटी दही घेतला आहे। तिथे 1 वाटी मी रवा घेतला आहे। इथे थोडीशी जिरी घेतली आहे अर्धा स्पून। इथे आवडीनुसार मिरची घेतली आहे, मीठ, इथे चिमटभर खायचा सोडा घेतला आहे आणि तिथे गरजेनुसार तेल। चला तर मग लगेचच कृतीला सुरुवात करूया। तर पहा, इथे मी अजून 1 वाटी रवा घेणार आहे। इथे मी अर्धी वाटी दही घेतला आहे। आता ह्याच्याच मध्ये कांदा, मिरची, जिरे, चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा चिमटभर। आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तुम्हाला जर हवा असेल तर टोमॅटो घालू शकता। इथे तुम्ही आणखीन मसाले कुठले ऍड करणार असाल तर तेही करू शकता, हे आपल्या आवडीनुसार आहे। अजून इथे मी गरजेनुसार पाणी ऍड करत आहे। पहा, आता पाहू शकता हे एवढंच पातळ ठेवणार आहे मी आणि इथे 20 ते 25 मिनिटं इथे मी हे झाकून ठेवणार आहे। तर पहा, इथे 20 ते 25 मिनिटांनी आता हे आपण पहा रव्यानं सगळं पाणी शोषून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अजून थोडं गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पाहू शकता गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथे अजून थोडीशी मला आवश्यकता वाटते पाण्याची, अगदी 1 ते 2 चम्मच। पहा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ओके झालं आहे। पहा, हे एवढंच पातळ ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला तव्यावरती व्यवस्थित पसरवता येईल। आता आपण भाजायची तयारी बघू। तर पहा, इथे मी गॅस ऑन करून घेत आहे आणि इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे। आता इथे तुम्हाला आपला जो भिडाचा तवा असतो तोही तुम्ही यूज करू शकता, त्याच्यावरतीही खूप छान भाजले जातात। आता हा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। जास्तही खूप गरम करायचं नाही आणि कमीही नाही, मिडियम आपल्याला ठेवायचं आहे। इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केली आहे। तर इथे पहा, आपला तवा तापला आहे आणि आता ह्याला मी तेल लावून घेत आहे। आता इथे मी तेल लावलं आहे आणि आता हे तेल मला व्यवस्थित हे आपण पुसून घ्यायचं आहे। इथे मी टिश्यू पेपरने घेत आहे। आता इथे आपण आपलं मिश्रण घालून घेऊया। हे आवडीनुसार आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही पसरवू शकता। तुम्हाला जेवढी मोठी साईज हवी आहे तुम्ही तेवढी मोठी साईज करू शकता। इथे गॅसची फ्लेम आपली लो आहे। आता हे पसरवत आहे मी, म्हणून इथे मी गॅसची फ्लेम लो केली आहे। बघा, खूप छान। आता इथे मी गॅसची फ्लेम मिडियम करत आहे। आता इथे जे आपण पहिल्यांदा
मिश्रण आपलं भिजत घालत असताना आपण एकत्रच कांदा, मिरची हे सगळे आपण मसाले एकत्र टाकले, तर हे अगोदर आपण फक्त रवा, दही आणि पाणी मिक्स करून अगोदर ते 20 ते 25 मिनिटं भिजवून घेऊन नंतर हे आपण घालू शकतो. मी अगोदर घातलं होतं. किंवा तुम्हाला प्लेनच करायचं असेल आणि वरून फक्त कांदा, मिरची, मसाले किंवा थोडं लाल तिखट आपला कांदा लसूणचा मसाला वगैरे घालायचा असेल तर तुम्ही तो वरून हे घालू शकता. आवडीनुसार आहे. पाहू शकता भाजत आहे आपला. आता ह्याच्यावरती मी थोडंसं तेल सोडत आहे. तुम्ही ते तुपाचाही वापर करू शकता, बटरचाही वापर करू शकता. इथे जर तुम्हाला झाकण ठेवायचं असेल तर तेही ठेवू शकता, काहीच हरकत नाहीये. आता इथे पाहू शकता मध्ये मध्ये अजून आपला भाजला नाहीये, कडेने मध्ये पूर्ण भाजला आहे. पहा इथेही भाजत आला आहे पूर्ण. आपल्याला तो भाजल्यानंतरच पलटी करायचा आहे, गडबड करायची नाही. आता पहा इथे व्यवस्थित भाजला आहे. आता पुन्हा एकदा थोडंसं ह्याच्यावरती मी तेल घालून घेते आणि आता आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे. पहा किती छान असा भाजला आहे, त्याचा तो सरकला आहे. इथे गॅसची फ्लेम मीडियमलाच आहे. आता मी ह्याही साईडून 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे. आपल्याला ही साईड भाजण्यासाठी तेवढीच मिनिटं लागली आहेत. पहा किती छान असं भाजला आहे. कलर ही खूप छान आला आहे. तुम्ही अजून जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असेल तर अजून 2 ते 3 मिनिटं वाढवू शकता. अगदीच ऑप्शनल आहे, आवडीनुसार आहे. तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही भाजू शकता. काहींना सॉफ्ट आवडतो तर काहींना क्रिस्पी आवडतो. तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता वरून मी थोडासा असा दाबून घेत आहे. प्रेस केल्याने आणखीन थोडा व्यवस्थित भाजला जातो. घेऊया. पहा किती छान भाजला आहे. घ्यायचं आहे. तर पहा किती सुंदर असा रव्याचा इन्स्टंट डोसा आपला तयार झाला आहे. आता मी ह्याच प्रकारे आणखीन करून घेत आहे. पहा इथे. तर पहा इथे 3 मिनिटं झाले आहेत. आता ह्याच्यावरती थोडंसं तेल घालून घेते. तुम्ही ते बटरचाही उपयोग करू शकता. बटरने खूप छान टेस्ट लागते. आता अजून अर्धा मिनिटभर मी ते ठेवते. आता पलटवायचं आहे आपल्याला. असा खूप छान क्रिस्पी होतो. जास्त मिनिटं जर भाजून घेतला तर. इथे गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली होती, आता मीडियम करते. आता इथे हे दोन्ही साईडून आपल्याला 2 ते 3 मिनिट असेच व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आणखीन जर तुम्हाला जास्त क्रिस्पी आवडत असेल तर मिनिटं थोडीशी वाढवली तरी चालेल, 1-अर्धा मिनिट. तर पहा इथेही 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि खूप छान असं क्रिस्पी भाजून घेतलं आहे. आता हाही मी काढून घेत आहे. आता ह्याचप्रमाणे मी सगळे बाकीचे डोसे करून घेणार आहे. तर पहा किती छान असे आपले डोसे तयार झाले आहेत. इन्स्टंट रवा डोसा पहा किती सॉफ्ट झाला आहे. खूप असा चवीलाही खूप छान लागतो. आता हा तुम्ही सांबर किंवा प्लेन नारळाची चटणी त्याच्यासोबत खूप छान टेस्टला लागतो. चला तर मग तुम्हाला राधिकास किचनच्या
रेसिपीज आवडत असतील तर राधिकास किचनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.